काय ग, कुठे निघालीस? आम्ही मंगलाबाई सोबत पुन्हा जायचं ठरवलं. हो का? मंगलाबाईचं आम्हाला ना काही कळतच नाही. कधी तिला तिच्या पतीला भेटायला जायचं म्हणते, कधी रागावून परत येते, आणि प्रत्येक वेळी तुला का तिच्या सोबत जायचंय? यावेळी आम्ही तिच्या सोबत जात नाही आहोत. ह्यावेळी आम्ही आमच्यासाठी जातोय. म्हणजे कारण कारण तिकडे महादेव आहेत. महादेव? तुळजा, अगं काय म्हणतेस? महादेव? पण तू तर त्यांच्यावर रुसून बसली होतीस ना. तुझं सुद्धा मंगलाबाई प्रमाणेच झालंय वाटतं. खरं सांगू? विचारतेस काय? स्वतःला खरंच सांगायचं असतं. हा विरह आता आम्हाला सहन होत नाही. मागच्या वेळी ते आमच्यावर रागावले होते, परंतु त्यांचं ते रागावणं योग्यच होतं. आमच्या विवाहाचं प्रत्येक स्वप्न ते मनापासून जगले होते. मुहूर्त मेढ रोवली, मंडप उभारला, प्रत्येक विधी श्रद्धेने पूर्ण केला, आणि आम्ही मात्र विवाह मंडपात पोहोचलोच नाही. अशा वेळी त्यांच्या मनात राग निर्माण होणं स्वाभाविकच आहे, हे आम्हाला जाणवलंय. त्यांचा राग आता ओसरलाय. पूर्ण राग गेला नसला तरी आता कमी झालाय. त्यांनी आमची बाजू अजून पूर्ण ऐकली नाही. ह्यावेळी आम्ही त्यांना सर्व काही सांगणार आहोत. आम्हाला खात्री आहे ते आमची बाजू नक्की समजून घेतील. मग आता जास्त वेळ घालवू नकोस. तुझा आणि महादेवांचा विरह संपला की संपूर्ण सृष्टी आनंदी होईल. लवकर निघ. देवी, प्रणाम देवी. आपल्या आज्ञेप्रमाणे मी सूर्यदेव आणि चंद्रदेव यांना भेटून आले, आणि तुम्ही ज्यांना बोलावलं होतं त्यांनाही घेऊन आले. तू हो पुढे, आम्ही आलोच. ही आहे हिर, ही नदी, इथून आपण पाट काढल्यात, आणि ही सार. आणि मग इथनं पाट काढायचा आणि पाणी सरळ खालच्या बांधात सोडायचं. होय, आता ह्या खालच्या भागात पाणी कमी येतं ना, मग इथं कमी पाण्यात येणारं बियाणं पेरायचं. अरे दादा, काय चालू इथं? अरे पावसाळी पिकाची तयारी करतोय. ते कसं करायचं, काय करायचं ते समजा ठरवतोय. अरे दाद्या, भुजंग बाबांनी सांगितलं ना यावेळी पाऊस येणार नाही, मग कशाला हो सगळा खाटाटोप? ठीक आहे, पाऊस जर कमी पडला म्हणून शेती सोडली असती तर आज एक बी शेतकरी राहिला नसता. म्हणजे उपाय हाय तर ढिक्या. पाऊस जरी कमी जास्त पडला ना तरी शेती राखण्याचं उपाय हायत. ते कोणते? आता बघ, ह्या विहिरीचं पाणी आपल्याला वापरता येतं. ह्या नदीवरनं पाट आपण काढू शकतो आणि कमी पाण्यात येणारं बियाणं पेरू शकतो. तुला आठवतंय का, माग बी असाच काळ आला होता, तेव्हा आपल्या बानं बी असंच केलं होतं. आता म्या बी असंच करणार आहे. बरोबर आहे. एकटा शेतकरी लढला तर हरल, पण समजा गाव मिळून उभं राहिलं तर दुष्काळ बी हरल. आणि समजा पाऊस जास्त पडला तर? त्याचं बी नियोजन हाय. पाणी अडवायचं, साठवायचं, गरजेपुरतं वापरायचं. पाऊस जास्त पडला ना तर त्याची बी मार्ग आहेत, आणि पाऊस कमी पडला तरी त्याचा बी मार्ग आहेत. अरे दाद्या, तुला उद्याची खात्री आहे का? नाही. मग तुला चिंता कशी वाटत नाही? कारण उद्याचा दिस माझ्या हातात नाही. हा, पण आजचा दिस माझ्या हातात आहे. आजचे प्रयत्न माझ्या हातात आहे. आजची मेहनत बी माझ्या हातात आहे. मग उद्याच्या भीतीनं आजचा दिस कशाला वाया घालू? हे समजा भुजंग बाबामुळे झाले आहे ना? नाही, हे समज तुळजाईमुळे झालंय. तिनं शिकवलंय, चिंता करून उत्तर मिळत नाही. संकटांचा सामना केला की उत्तर आपोआप सापडतं. आपण फक्त आपलं काम करत राहायचं. बाकी जे बी काय नशिबात असेल ना ते समज तुळजाई देईल. हा, आता तुळजाईकडे काय मागायचं ना ते मात्र माझ्या हातात आहे. मला त्या समद्यांना त्या तुळजाईचा पुळका का? काम करणार दुसरं आणि श्रेय कोणाला? त्या तुळजाईला. मला तुमचं कोणाचंच ऐकायचं नाहीये.
भिक्या, अरे भिक्या थांब र. कळल तुला बी एक ना एक दी समद कळल. तुळजाईची माया काय असते, तिचा हात डोक्यावर असणं म्हणजे काय, हे एक ना एक दिस तुला बी कळल. तू ज्या गोष्टीचं चिंतन करशील हे शस्त्र त्याचं रूप धारण करेल. हेच पाहिजे होतं मला. आता ह्यो सारीपाठ त्या भिक्याचा जीव घेणार. एकदा का तो या डावात उतरला का त्याला यातून बाहेर पडायचा रस्ताच दिसणार नाही. आता त्याला कोणी बी वाचवू शकणार नाही, कोणीच नाही. प्रणाम देवी. तुम्ही ज्या नक्षत्राच्या शोधात आहात ती मीच. मी मृग नक्षत्र. आपण सूर्यदेव आणि चंद्रदेवांना निरोप पाठवला, त्यांनी मला येथे तुमच्या सेवेसाठी पाठवले आहे. मृगशिला, त्या गावावर पर्जन्यवृष्टी करण्याची जबाबदारी तुझी आहे, बरोबर? होय देवी, त्या संपूर्ण प्रदेशावर पाऊस पाडण्याचं उत्तरदायित्व माझंच आहे. मग तुझा कालखंड सुरू असताना तू त्या दिशेला का नाही? तू तुझं स्थान बदललंस, त्यामागचं कारण काय? तुझ्या या एका कृतीमुळे त्या प्रदेशातील असंख्य शेतकरी संकटात सापडले. धरती कोरडी पडलीय, त्यांचं जीवन संकटात आलंय. ते तुझं उत्तरदायित्व आहे. मग तू तुझं कार्य का सोडलंस? तू तुझ्या कर्तव्यापासून दूर का गेलीस? हो, नक्षत्र आपली जागा उगाच सोडत नाहीत. यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असायला हवं. मृगशिला, तू आमचं मातृत्व अनुभवलंयस. आता आम्हाला आमचा न्याय दाखवण्याची वेळ आणू नकोस. जर तू मौन बाळगलंस तर आम्हाला तुला शासन करावं लागेल. मी सत्य सांगेन देवी, परंतु ते सत्य तुम्हालाही अस्वस्थ करेल. ह्या सर्वामागे एक अत्यंत मोठी घटना कारणीभूत आहे. सत्य आवडेल किंवा नाही याचा विचार आम्ही करत नाही. आम्हाला केवळ सत्य जाणून घ्यायचे. जे घडलंय ते स्पष्ट सांग. ये भिक्या, बस. आजपासून तुझ्या आयुष्याचा डाव बदलणार आहे. का रे भिक्या, तोंड काय उडं पाडलंय? काय सांगू बाबा, वैतागलोय मी. माझ्या समध्या भावांना संकटातून दूर केलं तुम्ही, आणि सगळं श्रेय जातंय कोणाला? त्या तुळजाईला. जाऊ दे रे, तू एवढा विचार करू नकस. तुझा भाऊ सदा संकटातून बाहेर पडला ना, माझं काम लोकांचं भलं करणं. माझं नाव कुणी घेऊ नाही तर ना घेऊ, श्रेय कुणी पण घेऊ दे,
मला याच्याशी काही देणं घेणं नाही. पण मला राग येतो. तुमच्या उपकाराची किंमतच नाही कोणाला. तुला तर आहे ना. हा. मग झालं बिक्या. अरे एवढ्या दिवसापासून तुझा माझ्यावर भरोसा आहे, माझी सेवा करतो, मला देव मानतो. त्या बदल्यात म्या तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. बाबा काय देणार आहात? नवा दागिना की सोनं नाणं? अरे तसलं काय बी नाही. हे बघ भिक्या, भुकेलेल्या माणसाला जर मासा दिला तर त्याचं पोट एकदाच भरल, पर त्याला मासा पकडायचं जर शिकवलं तर आयुष्यभर पोट भरल. म्हणजे नाही कळालं. आज म्या तुला असं काय देणार आहे की परत आयुष्यभर कुणाकडे नाणं मागायची, दागिनं मागायची गरजच पडणार नाही. काय आहे ते? सारीपाट? होय, सारीपाट. पर यो साधा सुद्धा सारीपाट नाही, जादुई सारीपाट आहे. यात तू कधीच हारणार नाही. खरंच? होय. बाबा आज गावाबाहेर सारीपाटाचा डाव रंगणार आहे. लई माणसं जमणार आहे ती. बिक्या, मला अगोदरच माहिती होतं, म्हणून तर मी आज तुझ्यासाठी आणलंय. ए थांब, हात लावू नगस. त्याला उचलून असा उपयोग नाही व्हायचा. त्याच्याशी तुझं नातं जोडावं लागल. म्हणजे त्याच्या बदल्यात तुला काहीतरी द्यावं लागल. पण माझ्याकडे बाबा काय नाही. सोनं नाणं नाही, दागिनं नाही. तसले काय बी लागत नाही. अगदी छोटस काहीतरी घे. त्याचा तुझ्या धनाशी कसला संबंध नाही. हा मग काय हरकत नाही. बाबा हे काय? घाबरू नकस. तुझ्या रक्ताच्या एका थेंबानं या सारीपाटाला टिळा लाव. मग ह्यो सारीपाट तुला कायम जिंकवत राहील. एवढंच वय? हा. लाव भिक्या, घाबरू नगस. बाबा हा काय चमत्कार? आता या डावात तुला कुणीच हरवू शकणार नाही. कुणीच नाही. पहिला डाव यशस्वी झाला. आता व्यसनच याचा स्वामी होईल. मृगशिला, आता कोणताही संकोच बाळगू नकोस. मृगशिला, नेमकं काय घडलंय? सत्य लपवण्यामागचं काय कारण आहे? देवी, या सर्वाचा संबंध थेट तुमच्या विवाहाशी आहे. आमच्या विवाहाशी? होय देवी, या घटनांची सुरुवात तुमच्या मुहूर्तमेढ विधीच्या दिवशीच झाली. मुहूर्तमेढ रोवल्यानंतर विवाहाचा शुभ मुहूर्त निश्चित करण्यासाठी आम्ही नक्षत्रे आकाशात आमच्या स्थानावर स्थिरावतो. परंतु त्या दिवशी आकाशात विवाहयोग दर्शवणारा एकही मुहूर्त निर्माण होत नव्हता.
हो, आम्हाला आठवतं. त्या दिवशी त्या विधीला आम्ही स्वतः तिथे उपस्थित होतो. त्यानंतर महादेवांनी ध्यान धारण केलं. आणि त्यानंतर आकाशात शुभ मुहूर्त निर्माण झाला. हो, पण जर नियतीने त्यावेळी तो विवाह स्वीकारच केला नव्हता तर आकाशात मुहूर्त निर्माण झाला कसा? कारण त्या काळासाठी तुमच्या विवाहाचा कोणताही मुहूर्त निश्चित नव्हता. आदिशक्तीच्या संकल्पात त्या क्षणी तो विवाह होणं अपेक्षित नव्हतं. मग तो मुहूर्त निर्माण झाला कसा? सत्य सांग मृगशिला. महादेवांच्या आज्ञेने आम्हाला आमची स्थाने देवाधिदेवांच्या संकल्पाचा अवमान करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या आज्ञेने मी माझं स्थान बदललं. त्या बदलामुळे जो मुहूर्त त्या काळासाठी निश्चित नव्हता तो आकाशात निर्माण झाला. परंतु आजही मी माझ्या मूळ स्थानापासून दूर आहे आणि त्याचाच परिणाम त्या प्रदेशावर होत आहे. त्या भूमीवरचा वर्षाव विस्खळीत झाला आहे. महादेवांना त्या काळातील परिस्थितीची जाणीव होती. त्यांनी या विवाहासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. ते आम्हाला काहीही बोलले नाही. त्यांच्या मनात नेमका कोणता विचार होता हे आता आम्हाला जाणून घ्यायचे. या प्रश्नांची उत्तरं आता आम्हाला केवळ महादेवच देऊ शकतात. असुर नरेश, महालाचा कानाकोपरा शोधून झाला. प्रत्येक असुर सैनिकाची कसून चौकशी केली, परंतु काहीच मागमूस लागत नाहीये. ती व्यक्ती कोण होती, कुठून आली होती आणि आता ती कुठे गेली, काहीच ठाव ठिकाणा लागत नाहीये. सम्राज्ञी, शोध कार्य सुरू ठेवा, परंतु उघडपणे नाही, गुप्तपणे. सगळे पहारे पूर्ववत करा. तो जो कोणी आहे त्याला असं वाटायला हवं की आपण शोध कार्य थांबवलंय. तो बेसावध होईल, पुन्हा काहीतरी चूक करेल आणि मग तो आपल्या तावडीत सापडेल. महिषासुरा, तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आलोय. याचा अर्थ तुम्हाला त्याचा शोध लागलाय. कुणाचा? दैत्यगुरु, काल रात्री आमच्या महालामध्ये एक गूढ व्यक्ती शिरली होती. असुर नरेशांनी त्या व्यक्तीचा पाठलाग केला, परंतु ती नाहीशी झाली. आमचा संशय आहे की असुरिकेवर हल्ला करणारी आणि पद्महंसाला या महालातून पलायन करण्यासाठी मदत करणारी तीच व्यक्ती असावी. अशी कोणी व्यक्ती अस्तित्वात आहे? आहे दैत्यगुरु. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी त्याला पाहिलंय. आम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो दृष्टीआड झाला, पळून गेला. आम्हाला असं वाटलं की तुम्ही त्याला शोधलत आणि तीच वार्ता घेऊन तुम्ही इथे आलात. नाही महिषासुरा, मी त्याही पेक्षा महत्वाची वार्ता घेऊन आलेलो आहे. असुरिका पुन्हा जिवंत होऊ शकते. दैत्यगुरु, आमचा आपल्यावर विश्वास होताच. आम्हाला ज्ञात होतं की आपण तिला जिवंत करायचा मार्ग शोधून काढाल. सांगा
सांगा कोणता आहे तो मार्ग? एकच मार्ग आहे, अमृत. अमृत? पण हे कसं शक्य आहे दैत्यगुरु? अमृत तर देवांच्या अधीन आहे. समुद्र मंथनाच्या वेळी विष्णूंनी मोहिनी रूप घेतलं, असुरांना भ्रमित केलं आणि सगळं अमृत देवांच्या स्वाधीन केलं. आणि त्यानंतर इतके सायास करूनही आपल्याला ते प्राप्त करता आलेलं नाही. महिषासुरा, तू म्हणतोय ते पूर्ण सत्य नाही. देवतांच्या अधिकारातला अमृत हा एक वेगळा भाग आहे. पण त्या अमृताशिवाय आणखीन एक अमृताचा अंश अस्तित्वात आहे. त्याचा देवांशी काहीही संबंध नाही. मग सांगा दैत्यगुरु, कुठे आहे ते अमृत? कुठे दडलंय? कुणी दडवलंय? जिंकलो. अरे देवा, गेलं सगळं. गेलं सगळं. अरे भिक्या, तू इकडे काय रे भिक्या, एवढी मोठी जोडी घेऊन आला? काय रे बिक्या, एवढं सारं कुठं आणलंस? आजचा डाव बोट्टा हाय. बोट्ट जिंकायचं असेल तर बोट्ट लावावं लागतं. बिक्या, हे तर बाईचं दागिने दिसतात. आणि ही मोहरांची थैली, ही तर सावकारानं सध्याला बियाणांसाठी दिली होती ना? हाय त्या चौकशा करू नका. आजचा दिस माझा हाय. आजपर्यंत एखादी दुसरी वस्तू आणायचास, आज काय सगळं घरच घेऊन आलास की काय? आता कुठं तुमच्या घरची परिस्थिती सुधारत्या आणि हे काय करतोयस? मला कुणाचं काय ऐकायचं नाही. आज मी हारणारच नाही. ठीक आहे बस, पण एक लक्षात ठेव, हारलास आणि किती बी रडलास तर लावलेलं काहीच परत मिळणार नाही. अरे हाराचा प्रश्नच नाही. आजचा डाव माझ्या सारीपाटावर होईल. इतका चांगला सारीपाट मी कधी पाहिलाच नाही. आजचा डाव ह्याच्यावरच होईल. ते घे बाजूला. गणप्या, वही बाजूला. आत्ता खरी गंमत सुरू होईल. खेळ सारीपाटाचा दिसल, पण डाव खेळला जाईल भिक्याच्या आयुष्याशी. चला भजन बाबा, माझी जीत करा. काय रे हरी, हसले आनंदी दिसतोयस, काय गुपित आहे? देवी लक्ष्मीने निरोप पाठवला आहे महादेव. आज त्या आणि तुळजा दोघेही इथे येणार आहेत. काय सांगू तुम्हासनी, सकाळपासून मन सांगते माझी मंगला मला भेटा येणार आहे आज. एवढंच नव, आम्हाला तर असं रोज वाटतंय. बायकोने एकदा का मनात घर केलं नव की तिची चाव लागतच असते.
कधी ती खरी असते तर कधी मनाचा खेळ. ते बघा, मी म्हणलं होतं का नाही आज ती नक्की येणार म्हणून. आम्हाला वाटलं होतं तुम्ही सर्वांपासून रागावून निघून आला आहात, परंतु आज समजलं तुम्ही केवळ स्वतःला नाही तर सत्य देखील लपवून ठेवलं. अगं काय झालं तुला की संतापली काय? आणि माझ्या बाबाला उगं काही बी बोलू नकोस. पुरे, आता हा खेळ थांबवूयात. हे कोणी बाबा वगैरे नाही तर साक्षात महादेव आहे. आमचे वाग्दत्त पती. आणि ही आमची सखी लक्ष्मी. जर तुम्ही तिचे पती असाल तर तुम्ही साक्षात श्री हरी विष्णू असाल. निदान आत्ता तरी आमच्यापासून सत्य लपवणं थांबवा. हे काय घडलं? विष्णुदेव आमच्याच समोर इतके दिवस वेषांतर करून राहिले, परंतु कशासाठी? देवी, यातलं आम्हाला काहीच ठाऊक नाही, परंतु आम्ही तुमच्यापासून काय लपवलंय? नाही लपवलं, खरंच लपवलं नाही. तुम्हाला आधीपासून ठाऊक नव्हतं की आपल्या विवाहाचा मुहूर्तच निर्माण होत नाही.